इयत्ता 8वी, कविता 19वी, गे मायभू. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. पुढे कवी म्हणतात, हे आई, मी माझ्या व्यथा तुझ्या पुढे कशाला सांगू. व्यथा म्हणजे वेदना, दुःख होय. कवींचे जे दुःख आहे, ज्या वेदना आहेत, त्या मातृभूमी पुढे कशाला मांडाव्यात असे कवीला वाटते. कारण मातृभूमीने आपल्यावर फार उपकार केले आहेत आणि त्यामुळे माझ्या जन्मास, माझ्या जीवनास अर्थ आला आहे, माझं जीवन सार्थक झालं आहे असे कवींचे म्हणणे आहे. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. कवी म्हणतात की जेव्हा मी तुझी म्हणजेच मातृभूमीची पायधूळ घेतो, म्हणजेच चरण स्पर्श करतो, तेव्हा माझी ललाट रेषा ही प्रयाग काशी बनते. सर, ललाट रेषा म्हणजे काय? ललाट रेषा म्हणजे नशीब, भाग्य होय. मुलांनो, काशी हे उत्तर प्रदेशातील एक ठिकाण आहे. हे ठिकाण पवित्र मानले जाते. त्यालाच वाराणसी असेही म्हणतात. येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमाला प्रयाग क्षेत्र किंवा प्रयाग काशी म्हणतात. कवीचे असे म्हणणे आहे की जेव्हा मी तुझी पायधूळ घेतो तेव्हा माझी ललाट रेषा म्हणजेच भाग्यरेषा ही प्रयाग आणि काशीप्रमाणे पवित्र होते. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. मुलांनो, कवी सांगतात की हे मातृभूमी, हे आई, तुझे गाणे मी रोज गाईन. तुझ्या दुधाने माझ्या वाणीला तू आशीर्वादित केले आहेस. वाणी म्हणजे भाषा होय. जे काही शब्द माझ्या मुखातून येतात त्याला तुझ्या दुधाने शक्ती प्राप्त झाली आहे. त्यामुळे रोज मी तुझे गीत गाईन आणि तुझा गौरव करीन. अशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून कवींनी मातृभूमीविषयी असणारे प्रेम आणि आदर अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे.